हॅलो एव्हरीवन, आज आपण बनवणार आहोत एकदम गाड्यावर मिळते तसे फ्रूट कस्टर्ड। तर एकदम टेस्टी असे हे कस्टर्ड बनते, तर नक्की एकदा घरी करून बघा। त्यासाठी मी इथे 1 लिटर दूध घेतलेलं आहे। दूध हे गरम करायला ठेवलेलं आहे। थोडं कोमट झालं की यामधून मी 1.5 चमचा दूध बाजूला काढून घेणार आहे। तर दूध हे आपल्याला गरम करताना कंटिन्यू मिक्स करत राहायचं आहे। तर आता मी यातून 1.5 चमचा दूध काढून बाजूला ठेवलेलं आहे आणि आपण हे दूध जेव्हा गरम करू त्याची साय जमा होते आणि कढईला साईडला मलाई लागते, तर ती आपल्याला मिक्स करत राहायची आहे। तर दूध इथे चांगलं गरम झालेलं आहे। आता यामध्ये मी साखर घालून घेते। तर इथे वजनाने म्हणाल तर 100 ग्राम आणि कपाने अर्धा कप साखर घातलेली आहे। 1 लिटर दुधाला एवढी परफेक्ट आहे। तर आता ही साखर विरघळेपर्यंत आपण दूध मिक्स करून घेऊया। तर छानपैकी साखर ही आपली विरघळलेली आहे। आता हे दूध आपण कमी गॅसवर उकळत ठेवूया, कारण हे आपल्याला थोडंसं आटवून घ्यायचं आहे। तोपर्यंत आपण जे दूध बाजूला काढून घेतलेलं आहे त्यामध्ये आपण कस्टर्ड पावडर घालून घेऊया। तर इथे मी मँगोची कस्टर्ड पावडर घेतलेली आहे, आपण आपल्या आवडीप्रमाणे घेऊ शकतो। तर 2 चमचे मी कस्टर्ड पावडर घेतलेली आहे। आता याची गुठळ्या पूर्ण मोडून घ्यायची, गुठळी जराही राहता कामा नये। तर आता ही छानपैकी आपण मिक्स करून घेऊया। तर छानपैकी आपलं हे मिक्स झालेलं आहे, बघू शकता जराही गुठळी राहिलेली नाही। तर आता दूध बघूया। तर दूध पण इथं थोडंसं आटलेलं आहे आणि साय जमा झालेली आहे, कढईला मलाई पण लागलेली जमा झालेली आहे। तर आता ही चमच्याने आपण सगळे कढईला लागलेली मलाई काढून घ्यायची आणि मिक्स करायची। तर दूध चांगलं मिक्स करून झाल्यावर जे आपण कस्टर्ड बनवून घेतलेलं होतं ते दुधामध्ये घालून घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं। आता आपण हे 3 ते 4 मिनटं चांगलं हे उकळवून घेऊया आणि कंटिन्यू मिक्स करत राहायचं आहे, नाहीतर खूपच घट्ट होईल। आणि कढईच्या साईडला जे मलाई लागते ते पण आपण दुधामध्ये मिक्स करून घ्यायचं। तर छानपैकी आपलं कस्टर्ड तयार झालं आहे। आता हे एका भांड्यामध्ये काढून अर्धा तासासाठी थंड होण्यासाठी ठेवूया। तर मी बाउलमध्ये काढून थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे। आता एक साईडला आपण फ्रूट कापून घेऊया। तर मी ते 1 ॲपल घेतलेला आहे। आता हा ॲपल आपण बारीक बारीक तुकड्यांमध्ये कापून घेऊया। मधला भाग मी साईडचा काढून टाकलेला आहे। तर कापताना मधला भाग बियाचा भाग जो असतो तो काढून घ्यायचा आणि मग कापून घेतलेला आहे। तर आता आपला ॲपल कापून झालेला आहे। आता ॲपल कापून झालेला आहे। आता एका साईडला हे बाजूला ठेवूया आणि दुसरं फ्रूट कापायला घेऊया। फ्रूट हे आपल्या आवडीप्रमाणे घ्यायचे आहे। तर मी आता इथे केळी घेतलेली आहे। तर विलायची केळी मी घेतलेली आहे, साधी असली तरी घेतली तरी चालेल, पण मी इथे 2 बारीक विलायची केळी घेतलेली आहे। तर आता हे पण आपण बारीक बारीक तुकड्यांमध्ये कापून घेऊया। तर मी इथे केळी पण कट करून झालेली आहे। आता यानंतर आपण द्राक्षे कट करून घेऊया। द्राक्षे हे ऑप्शनल आहे, आवडत असेल तर घाला, नाही घातले तरीही चालेल। तर माझ्याकडे होते म्हणून मी घातलेले आहे। तर मी इथे द्राक्षे पण बारीक तुकड्यांमध्ये कट करून घेतलेले आहे। त्यानंतर मी 1 डाळिंब सोलून घेतलेला आहे। आता हे फ्रीजमध्ये ठेवलेलं दूध छानपैकी थंड झालेलं आहे। आता यामध्ये आपण कापून घेतलेलं फ्रूट घालूया। तर सुरुवातीला मी ॲपल घातलेला आहे, केळी घालून घेतली आणि डाळिंब घालून घेतलेले आहे आणि द्राक्षे जे आहेत थोडेसे ते पण घालून घ्यायचे आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे। तर एकदम टेस्टी असं हे कस्टर्ड बनतं, नक्की एकदा करून बघा। व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका। तर आपलं हे टेस्टी असं फ्रूट कस्टर्ड तयार झालेलं आहे, एकदम गाड्यावर मिळतं तसंच बनतं। आणि आता आपण हे बाउलमध्ये सर्व करायचं आहे। तर आता याला आपण डेकोरेट करण्यासाठी थोडे डाळिंब घातलेले आहे आणि द्राक्षाचे बारीक काप घालून घेतले। त्यानंतर उभे कापलेले मी ॲपलचे तुकडे पण घालून घेतलेले आहे। तर छानपैकी आपलं कस्टर्ड तयार झाले। आता हे आपण बाउलमध्ये सर्व करूया। तर एकदम आईस्क्रीमच्या दुकानात मिळतं त्याच्यापेक्षाही चांगलं फ्रूट कस्टर्ड आपलं घरीच तयार होतं। तर आता हे बाउलमध्ये आपण सर्व करूया। तर एकदा नक्की करून बघा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा। तर आपलं हे फ्रूट कस्टर्ड खाण्यासाठी तयार झालेलं आहे। तर लाईक करा, कॉमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।